आता वळत दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। पर्यावरण संसदीय समितीच्या बैठकीच्या प्रेझेंटेशनमध्ये भारतीय राजमुद्रेला मास्क, स्टँडिंग समितीच्या बैठकीतील प्रेझेंटेशनमध्ये मास्कसह फोटो। राज ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार नाहीत, राज ठाकरेंसोबत उद्धव ठाकरेंनी जाऊ नये। बाळासाहेबांच्या विचारांविरोधात राज ठाकरेंची भूमिका त्यांनी घेतलेली आहे, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। खराब पाण्याच्या बाटल्या दाखवत विधानसभेमध्ये काँग्रेस आमदारांची तक्रार। श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगलेंनी जे आहे ते टिळकनगर इंडस्ट्रीतून सोडण्यात येणाऱ्या खराब पाण्याची तक्रार केली। श्रीरामपूरचे नागरिक सध्या खराब पाण्याने त्रस्त आहेत। राज्यमंत्री हेमंत पाटलांकडून हळद संशोधन प्रकल्पाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित। प्रकल्पासाठीचा निधी अर्थ विभागाने अडवल्याचा सत्ताधाऱ्यांकडूनच दावा, त्यामुळे विरोधकांची सरकारवर जोरदार टीका। पुण्यातील पोर्शेगार अपघात प्रकरणाचा खटला अल्पवयीन म्हणूनच चालणार। पुणे पोलिसांची याचिका बाल न्याय मंडळाने फेटाळली। प्रौढाप्रमाणे खटला चालवावा अशी पुणे पोलिसांची याचिका। नाशिक महामार्गावरती ग्रामीण पोलिसांनी हाणून पाडला सिनेस्टाईल गांजा तस्करीचा डाव। 121 किलो गांजा जप्त। ईडीचे मुंबईत 4 ठिकाणी छापे। डब्बा ट्रेडिंग ॲप ऑनलाईन बेटिंग प्रकरणात ईडीचे छापे। वी मनी, VM ट्रेडिंग, स्टँडर्ड ट्रेडर्स ॲप कार्यालयावरती छापेमारी। पुण्याच्या आंबेगावातील मनसर भीमाशंकर रोडवरती खासगी बस आणि दुचाकीचा अपघात। अपघातामध्ये दुचाकीस्वारासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू। उत्तर प्रदेश पासिंगच्या बसनं दुचाकीला काही अंतर फरफटत नेलं। नाशिकच्या वडाळा रोडवरती भीषण अपघात। आयशर ट्रकनं विद्यार्थिनीला चिरडलं। विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू। ट्रक चालकानं मद्यपान केल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा।